काय हो, तुम्ही कधी आळूच्या पानात बटाट्याचा किस टाकून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. एवढी टेस्टी आणि रुचकर आहे ना, तर भन्नाट रेसिपी आहे. त्यासाठी बघा इथे आळूची पाने फ्रेश घेतलेली आहे. 7 ते 8 आळूची पानं घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुतली. पाण्याने धुतल्यानंतर ती आपल्याला अशी कापून घ्यायची आहे. आणि आळूची पानं आणताना अशी काळी आळू आणायची, म्हणजे ती एकदम हिरवीगार असतात. ती म्हणजे याने घसा वगैरे खाजवत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की आळूची पानं आपण आणतो आणि घसा खाजवतो, पण या आळूच्या पानाने अजिबात घसा खाजवत नाही. ही गावठी आळू आहे, जी अगदी तिच्या शिरा वगैरे काळसर आणि एकदम बघा अशी हिरवीगार दिसते, अशी आळूची पानं आणायची. त्यानंतर ती अशी कापून घेतल्यानंतर आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 2 बटाटे लागणार आहे. 2 बटाटे स्वच्छ पाण्याने धुतले, ते सुद्धा पुन्हा किसून घ्यायचे. किसून घेतल्यानंतर पुन्हा 4 ते 5 पाण्याने धुवायचे, म्हणजे बटाटा काळा पडत नाही असं पाण्यामध्ये ठेवायचा बाकी तयारी करेपर्यंत. नंतर थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा त्यामध्ये बारीक कट करून टाकायची आहे. अगदी नवीन युनिक रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा ही सगळी तयारी अगोदर करून घेतल्यानंतर एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेलामध्ये जिरे घालायचे आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. यामध्ये लाल तिखट टाकलं 1 ते 1.5 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा टाकलं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. त्यानंतर बघा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे 1 ते 2 चमचे. पांढरे तिळाने चव एकदम भन्नाट येते. त्यानंतर हे सगळं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. एवढी टेस्टी रेसिपी आहे, तर तुम्ही कायम असंच बनवाल बघा. त्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ लागतनुसार टाकायचं आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे असं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित त्यामध्ये शिजून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे पदार्थाला चव एकदम भन्नाट येते आणि पदार्थ हा कुरकुरीत होतो. आता हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा. असं चमच्यानेच आपल्याला पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी गुठळ्या कुठेही होणार नाही आणि पीठ व्यवस्थित एकसारखं शिजलं जातं. असं चमच्याने व्यवस्थित हे घोटून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा मग असं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. पुन्हा अधूनमधून हलवायचं. पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर ताटाला तेल लावायचं. तेल लावल्यानंतर ताटामध्ये हे व्यवस्थित काढून घ्यायचं, पसरवून घ्यायचं. गरम असल्यामुळे थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं थापून अगदीच चपटं प्लेन करून घ्यायचं. त्यावर थोडेसे तीळ असे भुरभुरायचे. तीळसुद्धा असे व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचे. नंतर थोडंसं अर्धा 1 तास असं ठेवायचं आणि वड्या पाडून घ्यायच्या. एवढ्या छान अशा ह्या वड्या तयार होतात बघा. तुम्ही हवं तर डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. मी 2 प्रकारे दाखवलेलं आहे. डीप फ्राय करताना पॅनमध्ये थोडं तेल कडकडीत गरम करायचं. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. 5 ते 6 या प्रमाणात ह्या वड्या टाकून अगदी क्रंची होईपर्यंत छान खरपूस अशा तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दुसऱ्यांदा शॅलो फ्राय कशा करायच्या त्याही दाखवते. जर दुसऱ्या कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तेलामध्ये ह्या वड्या छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही नुसत्या हव्या तशा खाऊ शकता, जेवणासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत सुद्धा इव्हिनिंगला नाश्त्याला छोट्या